मिरज सांगली मार्गावर एसटी बस घेऊन येणाऱ्या एसटी चालकास एका कार चालकाने किरकोळ कारणातून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। सदर मारहाणीची घटना ही गुरुवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी चालक नितीन काशीनाथ माळी वय वर्ष 32 राहणार तुळजापूर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अवधूत दुधाळ राहणार बांडलेसवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की चालक नितीन माळी हे मिरज ते सांगली या मार्गावर एसटी बस क्रमांक MH14 BT 4723 ही सांगलीकडे घेऊन येत होते। विजयनगर चौक येथे ते आले असता एक ट्रॅक्टर चालक अचानक त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर बसच्या आडवे घेऊन आला। चालक माळी यांनी बस थांबवून ट्रॅक्टर चालकास तुम्ही व्यवस्थित ट्रॅक्टर चालवा असे सांगत असताना त्या ठिकाणी सेंट्रो कार चालक संशयित अवधूत दुधाळ त्या ठिकाणी आला। त्याने माळी यांना ट्रॅक्टर चालकाची चुकी नाही तुझी चुकी असे सांगून ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडून एसटीमध्ये घुसून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणला। घडलेल्या या घटनेनंतर बस चालक नितीन माळी यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली। यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित अवधूत दुधाळ यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।